जालन्यात ढगफुटी पावसामुळे नागरिकांचा मोठं नुकसान। घर, फर्निचरची दुकानं आणि वाहने गेले वाहून। बस स्थानक परिसरात ट्रॅक्टर, कार, पानटपरी यासह आदित्य फर्निचरची वाहून गेल्याची माहिती। जालन्यात रात्री झालेल्या ढगफुटी पावसामुळे नागरिकांचा मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। जालना शहरातील सुमारे रात्रभर ढगफुटी पाऊस झालाय। पावसामुळे बस स्थानक परिसरातील कुंडलिका सीना नदीला पूर आला असून नदी काठातील फर्निचरचे 2 दुकानं, घर, एक पानटपरी व एक ट्रॅक्टर आणि एक कार वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे। क्या नुकसान झालेला है? मेरा मशीन है, रंगला मशीन है, गन्ने का चरखा रहता और दरवाजे वगैरह आते, खिड़की, मंदिर, बहुत सामान का पूरा होगा। ये मेरा दुकान है, कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्केट है मेरा। पूरा नुकसान हो गया, पूरा यहाँ पर कुछ नहीं बचा आ रहा है। मशीन है, क्या नाम है? कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्ग। रात्री ढगफुटी पाऊस झालेला आहे, काय नुकसान झालं तुमचं? रात्री ढगफुटी पाऊस झाला, ते इतकं बेकार झाला की आमचं सगळं काही वाहून गेलं। फक्त अंगावरचे वस्त्र राहिले आमचे। 2 लग्नाच्या तयारी होतो मी, 2 लग्न करायचे होते, पूर्ण सामान वाहून गेलं। लेकाचा मशीन वाहून गेली पूर्ण, 7-8 मशीन होती, सगळं वाहून गेलं। काहीच राहिलं नाही माझ्याकडे, सगळं दुकानदारी साफ झालेली। काय नुकसान तर लय झालेलं, आता काय बोलावं का मी। 7-8 लाख पर्यंत नुकसान झालेलं आहे ते। काय नाव तुमचं? माझं नाव विनोद भुरेलाल नखलव। काय नुकसान भैया? काय नाही, टपरी होती तिथं मंदिर जवळ, ते पाणी इथं आले, त्याच्यामध्ये माल होतं, 20-25 हजारचं माल होतं, ते सगळं गेलं। काय नाव तुमचं? विक्रम हर्देकर।